सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी सनाचा मोबाईल ताब्यात घेतला। तपासांती चौकशीनंतर अनेक मोठे खुलासे समोर येऊ लागले आहेत। मोबाईल फोनमधील रेकॉर्डिंगच्या आधारे मुख्य आरोपी अमित साहू यांना सनाच्या ओळखीच्या लोकांकडून खंडणी वसूल केल्याचं समोर आलं आहे आणि यात अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे। भाजप नेत्या सना खानचा मृतदेह हत्येच्या अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही। मात्र सना खान हत्या प्रकरण अजूनही चर्चेत आहे। आतापर्यंत सना खानचा मोबाईल पोलिसांना मिळाला नसल्यानं या प्रकरणातील लीड जोडण्यात पोलिसांना अपयश येत होतं। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू केला। 30 डिसेंबर रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याला प्रोडक्शन वॉरंटवर तुरुंगातून अटक केली। त्यानंतर पोलिसांनी त्याला जबलपूर येथील त्याच्या आईच्या घरी नेलं असता एक लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला। मोबाईल सापडल्यानंतर या प्रकरणात खळबळ उडाली। सना खानचा पती अमित साहू यानं मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मदतीनं अनेकांकडून खंडणी उकळल्याची ही चर्चा आहे। याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे ना, आपल्याकडे जे 2 गुन्हे दाखल होते त्याच्या अनुषंगाने जो पहिला गुन्हा दाखल होता 302 चा, त्याचा आमचा उद्देश तोच आहे की हा संबंधी घडलेल्या घटनेसंबंधीचा मोटिव्ह आणि इंटेन्शन काय आहे त्या संदर्भात काही प्रमाणात आपल्याला यशही मिळते आणि त्या पद्धतीने काही पुरावे मिळून त्या दाखल झालेल्या चार्जशीट सोबत आम्ही ॲडिशनल चार्जशीट सोबत कोर्टात दाखल करू आणि आमचा तोच उद्देश आहे की आणखीन आजही तो PCR रिमांड आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय। 4 तारखेपासून 30 तारखेपासून तो आमच्याकडे आरोपी सध्या ताब्यात आहे, PCR रिमांडमध्ये आहे। आज पुन्हा एकदा आम्ही कोर्टात प्रोड्यूस करून रिमांडचीच हे करतो, कारण काही पुरावे आम्हाला मिळत आहेत। त्या अनुषंगाने त्या तपासामध्ये प्रगती आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आम्हाला तो आरोपी आणखीन आमच्या कस्टडीत हवा आहे। काय प्रमाणात त्यात आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते की का ही घटना घडलेली आहे किंवा का हत्या करण्यात आलेली आहे किंवा जी काही घटना घडली आहे त्याच्या अनुषंगाने काही पुरावे मिळून येत आहेत आणि ते आम्हाला निश्चितच हा उलगडा होण्यासाठी उपयोगी पडते।